चला तर मंडळी, आज बघूया चमचमीत वाफाळती वरणफळं कशी बनवायची। एका पातेल्यामध्ये तूर डाळ आणि मूग डाळ घेतली। डाळी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या। आता त्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं, थोडंसं मीठ आणि हळद टाकून कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। डाळ छान मऊ शिजवून घेतली। आता आपण याचं वरण बनवूया। गॅसवर एक कढई ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायची मोहरी। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालायचे कुटून घेतलेले आले, जिरे आणि लसूण। त्याला थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। टोमॅटो ही 2 मिनिटे छान मऊ शिजवून घ्यायचा। आता त्यामध्ये घालायची कोथिंबीर। कोथिंबीर ही तेलामध्ये छान परतून घ्यायची। थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं। आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं, तेही तेलामध्ये छान परतून घ्यायचं। मग घालायची शिजवून घेतलेली डाळ। आता वरणामध्ये हवं तेवढं पाणी घालायचं आणि त्याला मिक्स करून एक छान अशी उकळी येऊ द्यायची। आता एक चपातीचा गोळा घ्यायचा, त्याला घडी न घालता एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची। आता त्या लाटलेल्या चपातीचे तुम्हाला हव्या त्या आकाराचे काप करून घ्यायचे। चपाती जास्त जाड न लाटता थोडी पातळच लाटून घ्यायची। इथे बघा चौकोनी आकाराचे काप बनवून घेतले। आता बघा वरणालाही छान उकळी आलेली आहे। यामध्ये एक एक काप सोडून घ्यायचे। सर्व फळं यामध्ये सोडून घेतली। याला आता हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं बटर घालायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची। याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायचं आणि तयार झाली वाफाळती वरणफळं। रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जाता जाता चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका।